चा 5.4 झालेला आहे. निर्बंध सगळीकडे लेवल 3लाच आहेत. पण आजच टास्क फोर्सच्या बद्दलची मीटिंग 11:30 वाजता सुरू झाली असेल आणि नंतर मुख्यमंत्री महोदय देखील साधारण आढावा घेऊन राज्याच्या स्तरावरचे निर्बंध लेवल 1, 2, 3 मध्ये काय असावेत ह्याबद्दल बोलणार आहेत. पण इथल्या सगळ्यांनी एकमताने की आपण सोमवारपासून जो 5 पर्यंत आहे ते 7 पर्यंत करावेत दुकानं आणि शनिवार रविवारच्या बाबतीमध्ये देखील वेगळा विचार करावा अशा काही सूचना आलेल्या आहेत. तर सोमवारी त्याबद्दल मी स्वतः मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री महोदय आणि बाकीच्यांशी बोलून त्याबद्दलचा काही सकारात्मक निर्णय घेतला जाईल एवढंच त्याबद्दल सांगतो. मृत्यूदर राज्याचा 2.4 आहे, पुणे जिल्ह्याचा 1.6 आहे आणि साधारण तिसऱ्या लाटेचा विचार करून काय काय खबरदारी घेतली पाहिजे ह्याबद्दल पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्याने अतिशय व्यवस्थितपणे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला. कारण जगामध्ये इराण, इंडोनेशिया, बांगलादेश, स्पेन, दक्षिण आफ्रिका अशा इतर देशांच्यामध्ये तिसऱ्या लाटेला सुरुवात झालेली आहे. इव्हन युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड देखील. आणि आम्ही मग पहिल्या लाटेमध्ये काय परिस्थिती होती, किती पॉझिटिव्ह संख्या, उच्चांक कुठपर्यंत गेलेला होता, त्याच्यात आपल्याला ऑक्सिजन बेड किती लागले, व्हेंटिलेटर बेड किती लागले ते सगळी माहिती घेतली. दुसऱ्या लाटेमध्ये कुठपर्यंत लागले ते बघितलं. सरकारने असं क्लिअर सूचना सगळ्या प्रशासनाला दिलेल्या आहेत की दुसऱ्या लाटेमध्ये मॅक्झिमम तुमचा आकडा पॉझिटिव्हचा जिथं गेलेला होता त्याच्या 1.5पट साधारण तिसऱ्या लाटेमध्ये पेशंट वाढतील हा विचार करून त्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड आणि रेग्युलर बेड ह्या सगळ्याचा उपलब्धता असली पाहिजे, ऑक्सिजन वगैरे सगळ्याचीच. आणि तशा प्रकारचं नियोजन पुणे जिल्ह्याने केलेलं आहे. तिसरी लाट असं सांगितलं जातं की ऑगस्टच्या अखेरीस येण्याची शक्यता आहे. आमची तर इच्छा आहे की ती येऊच नाही, परंतु बरंच ठिकाणी तशा प्रकारचं बोललं जातं आहे. ही पण बाब माझ्या तमाम जनतेने, नागरिकांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे असं मला स्पष्ट वाटतं. कोविडच्या लसीकरणाचे 2 डोस पूर्ण झालेल्या व्यक्तींना कोविड निर्बंधातनं काही सूट देण्याच्याबद्दलचा पण विचार आम्ही करतो आहे. परंतु हा राज्याशी निगडीत प्रश्न असल्यामुळे मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करूनच त्याच्यातला अंतिम निर्णय घेतला जाईल. पण इतर लोकांना थोडंसं त्याच्यामध्ये आपण पण लस घ्यावी अशा प्रकारची भावना निर्माण व्हावीत या दृष्टिकोनातनं दोन्ही लसी घेतलेल्यांना जरा निर्बंधातनं शिथिलता आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याबद्दलचा निर्णय देखील तशाच पद्धतीनं घेतला जाईल. ही साधारण आज एक मोबाईलमध्ये साधारण एजिमेड इंडिया मोबाईल ऑक्सिजन प्लांटचं उद्घाटन देखील आम्ही इथं केलं. मी, सौरवराव, महापौर आम्ही सगळ्यांनीच, काही आमदार महोदयांनी पण ती गाडी बघितली आणि तशा पद्धतीनं आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पण ते दाखवणार आहोत. आणि इमर्जन्सी म्हणून तशा प्रकारे पुणे महानगरपालिकेमध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुणे ग्रामीणला देखील काही ऑर्डर देण्याच्याबद्दलचा आमचा विचार आहे. यामध्ये पुण्यातील हायटेक कंपनीने एक्युलर गेजिंगच्या एजिमेड या विभागाने बनवलेला भारतातील पहिल्या मोबाईल ऑक्सिजन प्लांट, ज्याला आपण मराठीमध्ये प्राणवायू दूत असं म्हणू शकतो, त्याचं उद्घाटन आज मी इथंच काउन्सिल हॉलच्या समोर केलं आहे. आणि त्याच्यामध्ये प्राणवायूदूत हा 250 LPM लिटर प्रति मिनिट क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट आहे. जिल्हा आरोग्य केंद्र, ग्रामीण भाग, आपत्ती झोनमध्ये
20 ते 50 बेडच्या इस्पितळांचा आपत्कालीन गरज पूर्ण करण्यास सक्षम आहे असं त्यांनी सांगितलं. PS ट्रॅकिंग आणि रिअल टाईम IoT मॉनिटरिंगमुळं हा सर्वात प्रगत आणि एकमेव मोबाईल ऑक्सिजन प्लांट ठरला आहे. प्राणवायुदूत हा 3 प्रकारात येतो. एक पूर्ण मोबाईल, 2 ट्रेलर आरोहित ज्याला माउंटेड आपण म्हणू शकतो, आणि 3 कंटेनरमध्ये. यामध्ये शहर प्रशासनाकडनं अग्निशमन दलाच्या साहाय्याने 30 ते 50 किलोमीटरच्या टप्प्यातील रुग्णालयांच्या आपत्कालीन आवश्यकतेची पूर्तता करता येणं शक्य आहे. ह्या प्राणवायुदूतमध्ये ऑक्सिजन सिलेंडर भरण्याची पण सुविधा असून रुग्णवाहिकांमधील ऑक्सिजन सिलेंडर देखील भरण्यासाठी वापरता येतं. अशा प्रकारची ही एक कंपनी एजिमेड ही पुण्यातील एक शानदार कंपनी आहे. 50 वर्षाची हायटेक इंजिनिअरिंग आणि कुशल अभियंत्याचा वारसा असलेल्या ॲक्युरेट गेजिंगची परंपरा या कंपनीला आहे आणि विक्रम साळुंके हे त्याचे प्रमुख म्हणून काम करतात. आणि बहुतेकांनी काही थोडेशा आमच्या चोकलिंगमनी त्याच्यामध्ये काही त्रुटी काढलेल्या आहेत की बाबा तिथं इतक्या अँपायरचं हे प्लग लागेल, विजेचं कनेक्शनचं एवढा सप्लाय तिथं लागेल, पण त्या गोष्टी दूर करता येतील त्याचा पण आम्ही साकल्याने विचार करतो. हे पण आज इथं कार्यक्रम एक झाला. आणि दुसरा काही ऑक्सिजन च्या संदर्भातल्या इतर पण काही गोष्टी लोकांनी दानशूर व्यक्तींनी दिल्या, त्याच्याहीबद्दलचं चर्चा इथं झाली. मला ह्याच्या अनुसरून आपल्या सगळ्यांच्या आपल्यामार्फत राज्याच्या जनतेला एक गोष्ट आवर्जून सांगायची की 22-23मध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आणि त्याचा खूप मोठा फटका विशेषतः रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुण्याचा, मुळशी, बोरवेल्याचा इकडचा भाग, काही मावळाचा भाग, अशा पद्धतीनं हा फटका मोठ्या प्रमाणावर बसला. त्याच्यातून तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की ही जी काही अतिवृष्टी, त्याला पूर आपण म्हणू शकतो, आपण बहुतेकांनी चायनामध्ये अलीकडच्या काळामध्ये आणि जर्मनीमध्ये आलेला हा पूर पाहिला असेल. आणि त्या सगळ्यांचं म्हणणं आहे ग्लोबल वॉर्मिंगच्यामुळं आलेलं संकट आहे. आपला नवजा म्हणून एक भाग आहे जो कोयनेच्या परिसरात येतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल तिथं एका दिवशी 30 इंच पाऊस पडला. 30 इंच पाऊस एका दिवशी पडला. किती TMC? 12 TMC, 16 TMC पाणी आलं. एका 24 तासात 16 TMC पाणी आलं. असं काही घडतं आणि मुख्यमंत्री पण त्यावर लक्ष ठेवून आहेत. त्याच्यामध्ये राजनाथ सिंग असतील, अमित शहाजी असतील, पंतप्रधान असतील, ह्यांच्याशी विशेषतः मी राजनाथ सिंगांशी संपर्क ठेवलेला होता. नंतर बाकी CMचा पण संपर्क होता. सुप्रिया सुळेंनी पण तिथनं आम्हाला बऱ्यापैकी मदत त्या बाबतीमध्ये केली. नोडल ऑफिसर म्हणून असीम कुमार गुप्ता मदत आणि पुनर्वसन खात्याचे प्रधान सचिव आहेत, त्यांच्यावरती जबाबदारी होती. त्यांनी आर्मी, नेव्ही, त्याच्यानंतर एअरफोर्स, त्याच्यानंतर NDRF ह्या सगळ्या टीम पटापटा पाठवल्या. काही भागात मी बघत होतो चॅनलचे काही चॅनलवाले दाखवत होते की तिथं अजून माणूस पोचला नाही. वास्तविक भरत गोगावलेंचा जो भाग आहे त्या भागामध्ये, म्हणजे जिथं सुनील तटकरे खासदार म्हणून काम करतात, भरत गोगावले आमदार म्हणून काम करतात, तिथं रायगडमध्ये तळीये तालुका महाड इथलं एक भाग आहे. तिथं जायला रस्ता पण नव्हता. JCBनी नंतर भरत गोगावलेंनीच ते काढायचा प्रयत्न केला, तो निघाला नाही. पुन्हा मशिनरी आणली आणि त्याच्यातून ते बाजूला काढलं आणि मग विरोधी पक्षनेते पण तिथनं जाऊ शकले, भरत गोगावले वगैरे सगळे जाऊ शकले. आता प्रशासन पूर्णपणे म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सगळ्या कलेक्टर आणि पालकमंत्र्यांशी मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळेजण सतत संपर्कात होतो. काय परिस्थिती आहे, काय
अडचण आहे. तिथनं काल हे पण पाठवले हेलिकॉप्टर्स, पण रायगडमध्ये परिस्थिती अशी होती की कलेक्टर मला म्हणाला की दादा हेलिकॉप्टर उतरायला पण जागा नाही, हेलिकॉप्टर फिरून पुन्हा पुन्हा तिथं जात होते. पण लगेचच वेगवेगळ्या भागातनं टीम वेगवेगळ्या भागात पाठवल्या. आता कोयनेच्या संदर्भामध्ये पाटण तालुका जिथं आहे तिथं मिरगाव, आंबेघर, हुंबर्ली, ढोकावळे इथं पण काही प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि तिथं दरडी कोस म्हणजे एक कलेक्टरनी नोट दिलेली सकाळची कुठं त्या संदर्भामध्ये राज्य सरकारनी दरड प्रवण भाग घोषित केलेला असतो. आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये दरड प्रवण 23 गावं येतात. तिथं लगेच प्रशासन व्यवस्था अतिशय व्यवस्थितपणे त्या लोकांना शिफ्ट करणं, त्यांना कुठली पण अडचण येऊन न देणं त्याकरता पुढाकार घेत असतात. परंतु हे जे काही तळियेला झालं ते मला आपल्यामार्फत राज्यातल्या जनतेला सांगायचं, दरड प्रवण भागच तो नव्हता. जो भाग होता तिथं जिल्हाधिकारी, तिथले पालकमंत्री अदिती तटकरे या सगळ्यांनी मिळून तिथल्या लोकांना ऑलरेडी सतर्क केलेलं होतं, काही लोकांना शिफ्ट पण केलेलं होतं. ह्या पण सगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या होत्या. तशा पद्धतीनं आपल्याही भागामध्ये मावळ तालुक्यामध्ये काही गावं आहेत, काही आंबेगाव तालुक्यामध्ये गावं आहेत. म्हणजे आंबेगाव तालुक्यातली 5 गावं, खेडची 2, मावळची 2, भोरची 3, मुळशीचं 1, वेल्हा 1 आणि जुन्नर 1 अशा प्रकारची आपली ह्या दरड प्रवण गावं येतात. आणि तिथं मात्र मोठ्या प्रमाणावर लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. तिथं ह्या सगळ्या टीम, स्थानिक लोक यांनी पण मदत केली. साधारण ह्या काळामध्ये कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई उपनगर, पुणे, सातारा, सांगली असे 9 जिल्हे ह्या सगळ्या अतिवृष्टीमुळं बाधित झालेले आहेत. त्या बाधित गावांची संख्या कोल्हापूरमध्ये 243 आहे, सांगलीत 92 आहे, साताऱ्यात 120 आहे, पुण्यामध्ये 421 आहे. मनुष्यहानी जी झाली ती रायगड जिल्ह्यामध्ये सकाळपर्यंतचे आकडे होते ते 47 होते. साताऱ्यामध्ये 6 लोक मृत्युमुखी पडले, मुंबई उपनगरात 4, पुण्यामध्ये 1, रत्नागिरीमध्ये 11, कोल्हापूरला 5, सिंधुदुर्गला 2 असे एकंदरीत 76 जण हे व्यक्तींची मनुष्यहानी झालेली आहे. बेपत्ता व्यक्ती आहेत ते रायगडमध्ये अजून 53 आहेत, साताऱ्यात 4 आहेत, ठाण्यात 2 आहेत, असे 59 व्यक्ती सकाळपर्यंत बेपत्ता होत्या. जखमी व्यक्ती देखील 38 आहेत, त्यांच्यावर उपचार चाललेले आहेत. ज्यांचा मृत्यू ह्यांच्यामध्ये झाला, मृत्युमुखी पडले, त्यांच्या नातेवाईकांना 5 लाख आणि सेंट्रलनी 2 लाख अशी 7 लाख रुपयाची मदत त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. मृत जनावरांचा आकडा साधारण 75 आहे. रायगडचा 33, कोल्हापूरचा 3, सातारा 25, सांगली 8, पुणे 6 असा 75चा आकडा आहे. दरडी कोसळण्याच्या बाबतीमध्ये वाई तालुक्यात सातारा जिल्ह्यामध्ये कोंडवली आणि मोजेघर इथं त्या घटना घडल्या. तळियेला महाड तालुक्यात घडली, पोलादपूरला साखर सुतारवाडी इथं घडली, पोलादपूरला केवनाळे इथे घडली, पाटण तालुक्यात सातारा जिल्ह्यात मिरगाव, आंबेघर, हुंबर्ली आणि ढोकावळे इथं या घडल्या. खूप ठिकाणी जे काही घाट होते तिथं दरडी कोसळल्या, ते बंद झाले. विशेषतः महाबळेश्वरहून आपण खाली पोलादपूरला येतो तिथल्याही घाटामध्ये मोठ्या प्रमाणावर तशा पद्धतीनं दरडी वगैरे कोसळल्या, माती मोठ्या प्रमाणावर आली. पण ती ताबडतोब काढायचं काम सगळीकडं राज्य सरकारने आदेश दिलेले आहेत की पंचनामे सुरू करा. तलाठी आणि कृषी विभागाचे लोक सगळे संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तिथं संपर्कामध्ये राहा. बऱ्याचशा बाबतीमध्ये असंही घडलेलं आहे की तिथं गाळ खूप साठलेला आहे, तो गाळ काढायचं काम
काही पूल वाहून गेलेले आहेत, त्याच्यामध्ये पर्यायी व्यवस्था करण्याचं काम, रस्ते वाहून गेलेत तिथं रस्ते जाण्या येण्याच्याकरता उपयुक्त करण्याचं काम अशा पद्धतीनं चाललेलं आहे. ह्या सगळ्याच्या काळामध्ये स्थलांतरित जवळपास 90,000 लोकांना आपण स्थलांतरित केलं. रत्नागिरी जिल्ह्यात 1200, कोल्हापूर जिल्ह्यात 40,882, सांगली जिल्ह्यात 42,573, ठाणे जिल्ह्यात 2,681, रायगडमध्ये साधारण 1000, साताऱ्यामध्ये 734 आणि पुण्यामध्ये 263, असं 90,000 लोकांना आपण त्यांना पाणी तिथं पुराचं येईल किंवा धोका होता, म्हणजे दरड कोसळण्याचं दरड प्रवण गावं होती, तर तिथून शिफ्ट करायचा प्रयत्न त्यात केला. चिपळूण येथील वशिष्ठ नदीवरील पुलाच्या पुरामुळं मोठं नुकसान झालं. तिथला पूलच कोसळलेला आहे. तिथं आता पर्यायी व्यवस्था, आता दुसरा तिथं जवळ गोवा मुंबई हायवेला जाये करणाऱ्या पुलाचं काम चाललं आहे, ते आता गतीनं पूर्ण करावं लागेल. ह्याच्यामध्ये ही जरी माहिती दिली तरी पंचनामे झाल्यानंतर अजून नवीन माहिती पुढे येईल. ही आत्ता प्रशासनाने वेगवेगळ्या जिल्ह्यातनं तिथल्या आमच्या जिल्हाधिकारी आणि सगळ्या टीमनं दिलेली माहिती ही मी आपल्याला सांगतो. ह्याच्यात अजून कुठं पाऊस चालू असेल तर त्याच्यात नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता निश्चितपणे आहे. सध्या मदत कार्याचा तपशील NDRFच्या 21 पथकं कार्यान्वित आहेत. ठाण्यामध्ये 2 पथक आहेत, पालघरला 1, कोल्हापूरला 4, रत्नागिरीला 6, रायगडला 1, सांगलीला 2 आणि साताराला 3. वायुदल, नेव्ही आणि आर्मी, कोस्टगार्ड त्याच्यामध्ये साधारण जी 14 पथकं काम करत आहेत, म्हणजे ती 21 NDRFची पथकं सोडून ही 14 पथकं. त्याच्यात रत्नागिरीत 9 आहेत, रायगडमध्ये 3 आहेत, सांगलीमध्ये 1 आहे, कोल्हापूरमध्ये 1 आहे. SDRFची पथकं आहेत, म्हणजे NDRFच्या बरोबर SDRFची पथकं आहेत, ती राज्य आपत्ती निवारण दल. त्याच्यामध्ये रायगडमध्ये 2, नागपूरमध्ये 2, असे एकूण 4 आहेत. आणि बोटीचा वापर आपण जो करतोय ह्या सगळ्या मदत कार्याकरता NDRFच्या 48 बोटी आहेत, SDRFच्या 11 आहेत, अशा जवळपास 59 बोटीमध्ये हे सगळं काम चाललं आहे. वायुदलातील हेलिकॉप्टरचा वापर करून आपण मदत कार्य, अन्न, पाकिटं, पाणी, बॉटल ह्याचा त्या लोकांच्यापर्यंत पुरवठा करतो आहे. आजच आम्ही निर्णय घेतला की असं काही घडलं तर आपण गहू, तांदूळ, रॉकेल देतो, परंतु गहू देऊन आता ते कुठं पिठाची चक्कीन कुठं काय जाणार, म्हणून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून भुजबळ साहेबांचाही सकाळी फोन होता आणि त्याच्यात राज्य सरकारने आता असा निर्णय घेतला की तांदूळ आणि डाळ द्यायची, म्हणजे खिचडी करून त्यांना शिजून खाता येईल, आणि रॉकेल. आणि काही भागामध्ये शिवभोजन थाळी पण सुरू करायची, शिवभोजन केंद्र. जे NGOज असतील आणि त्यांनी पुढाकार घेतला तर त्याही गरीब वर्गाला कुठंही उपाशी कुणी राहू नये याबद्दलची खबरदारी राज्य सरकार अशा प्रकारे घेत आहे. ही परिस्थिती आहे. याच परिस्थितीमध्ये साधारण जे काही मी भीमा खोऱ्याचं तसंच कृष्णा खोऱ्याचं माहिती आपल्यामार्फत राज्यातल्या तमाम जनतेला देऊ इच्छितो. साधारण भीमा उपखोऱ्यात धरणाचा उपयुक्त पाणीसाठा हा 24 आजपर्यंत जो झालेला आहे, आणि त्याच्यातनं काही धरणं भरलेली आहेत म्हणून आपण पाणी सोडलं. आपल्या इथं 27 धरणं आहेत, 18 मोठे प्रकल्प आणि 9 मध्यम प्रकल्प. त्याच्यात 218 TMC पाणी 24/7पर्यंत भीमा खोऱ्यातील धरणांच्या मध्ये त्याची कॅपॅसिटी आहे उपयुक्त साठ्याची. आत्ता साधारण 50% पाणीसाठा आपल्याकडे आहे, 108-9 TMCपर्यंतचा. खडकवासला संयुक्त प्रकल्पामध्ये टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासलाची 4 धरणं आहेत. त्याच्यात 20 TMC पाणी आहे, म्हणजे 70% पाणीसाठा झालेला आहे. खडकवासला धरण 94% भरलं आणि त्याच्यातून आता साधारण 18.5
1000 क्युसेसचा विसर्ग चालू आहे. काही जणांनी असा मुद्दा काढला की बाबा तुम्ही त्या दिवशी संध्याकाळी खडकवासल्याचं पाणी का सोडलं. संध्याकाळी वरच्या भागामध्ये पाऊस एकदम अचानक मला वाटतं 7 इंच पडला, 10 इंच पडला. 10 इंच पाऊस पडल्यानंतर साहजिकच ते पाणी धरणात यायला सुरुवात झाल्यावर संध्याकाळी रात्रीच्या वेळेस धरण सोडावं लागलं. साधारण आमचा जलसंपदा विभाग, आमचं कृष्णा खोरे महामंडळ आणि त्यांचे सगळे अधिकारी हाच प्रयत्न करतात की ज्यावेळेस पाणी सोडायचं असेल ते दिवसा सोडावं, जेणेकरून लोकांना पाहता येतं, त्यांना बाजूला करता येतं. परंतु कधी असा ढगफुटीसारखा परिणाम झाला आणि अचानकच पाणी एकदम आलं तर नाईलाजास्तव अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागतो आणि त्या दिवशी तो घ्यावा लागला. पवना धरणाची परिस्थिती आता 72% पवना धरण झालं आहे. मुळशी धरण जे टाटाला वीज निर्मिती करतं ते आता 60% झालं आहे. चासकमान 65% झालं आहे. भामा आसखेड 73% झालेत. अशी धरणं भरली. पण आजही कुकडीची 5 धरणं आणि घोड हे जे जुन्नर भागामध्ये धरणं आहेत तिथं पाण्याची साठा काही म्हणावा समाधानकारक नाही आहे. तिथं पाऊस समाधानकारक नाही आहे. जिथं पाऊस समाधानकारक आहे तिथं नीरा उजवा कालवा सोडण्यात आला आहे, खडकवासला कालवा सोडण्यात आला आहे, चासकमान कालवा सोडण्यात आला आहे. या सगळ्या कालव्यातून तलावामध्ये पाणी भरून टाका, जिथं शेतकरी पाणी मागतील तिथं द्या, अशा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या गेलेल्या आहेत. आपल्या इथलं कासारसाई, वडिवळं, कलमोडी, आंध्रा हे मध्यम प्रकल्प जवळपास 90-100% भरलेले आहेत. 100% भरलेले असले तरी आपण 90%च ठेवतो. 10% पाणी जर अचानक पाऊस आला तर त्याच्यामध्ये तेवढी कमी जास्त करण्याच्या करता ठेवत असतो. आत्ता कलमोडीमधनं 6,500 क्युसेस पाणी सोडलं आहे आणि कासारसाई आणि वडिवळेमधनं एकूण 6,500 क्युसेस पाणी सोडलेलं आहे. कुकडीचे पिंपळगाव, जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंबे आणि घोड ही मोठी आणि चिलेवाडी आणि विसापूर हे मध्यम प्रकल्प, तिथं फक्त 13 TMCच पाणी म्हणजे 37%च पाणी आहे. आणि मगाचं वरच्या धरणात मात्र 70% पाणी झालेलं आहे. नीरा खोऱ्यामध्ये गुंजवणी, भाटघर, नीरा, देवघर, वीर ही धरणं येतात. आज त्याच्यामध्ये 33 TMC पाणी झालं आहे म्हणजे 70% झालेली आहेत. उजनी प्रकल्पामध्ये देखील जवळपास 6.85 TMC म्हणजे 13% पाणी साठा झाला आहे. पण प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्या बनगार्डनवरून, दौंडवरून पाण्याचा विसर्ग हा उजनीमध्ये चाललेला आहे. तो काही दिवस राहिला, काही तास राहिला, रविवारपर्यंत म्हणजे सोमवारी सकाळपर्यंत साधारण 30% तरी उजनी होण्याची दाट शक्यता आहे. आणि भीमा उपखोऱ्यात विसर्गामुळे पुणे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झालेली नाही आहे. तसेच परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहे. कृष्णा खोऱ्यात 12 प्रकल्प जे आहेत तिथं 209 TMC पाणी एकंदरीत साठवतो आपण. आत्ता 171 TMC पाणी सकाळी 8पर्यंत तिथं होतं. 82% उपयुक्त पाणी साठा आहे. कृष्णा खोऱ्यात पर्जन्यमान जास्त असल्यामुळं येणाऱ्या येवाचा विचार करून जवळपास सर्वच धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे सांडव्यातनं. त्यामुळं कोयनामधनं आत्ता तुम्हाला आश्चर्य वाटेल, कोयन्यातून साधारण जो आपण पाणी सोडलेलं आहे ते 40,000 आहे. 40,000 क्युसेस कोयनेमधनं नाही तो आहे. माझ्याशी ह्यांनी फार चांगलं दिलेलं होतं मला, मुंडेजींनी. हां, कृष्णामधनं कोयना, उरमोडी, तारळी, कन्हेर आणि ढोम या धरणातून कोयनेतनं 40,000 आणि ह्या बाकीच्या उरमोडी, तारळी, कन्हेर आणि ढोममधनं 30,000 असं 70,000
क्युसेस ते 70,000 क्युसेस पाणी सोडलेलं आहे, पण कराडला 1,60,000 पाणी क्युसेस, म्हणजे 70,000 सोडून तिथं 1,60,000 आहे, म्हणजे 90,000 पाणी फ्री कॅचमेंट एरियामध्ये पाऊस पडलेला असल्यामुळं कराडला पोचलं आहे. आणि तिथून सांगलीला पण ते कराड पोहोचून लगेच जातं, तिथं 1,60,000पर्यंत आहे. त्याला सांगलीला आपल्या ह्याचं वारणेचं पण मिळतं, ते 20,000 क्युसेस आहे. अशा पद्धतीनं राजापूरला साधारण 2,27,000 क्युसेसचा प्रवाह चालू आहे आणि पंचगंगेचा 65,000 क्युसेसचा चालू आहे. म्हणजे पंचगंगाईनंतर ती कृष्णेलाच तिथं मिळते आणि राजापूरला जे सगळं पाणी जातं ते 2,27,000 क्युसेसने पाणी चाललेलं आहे. आलमट्टीचा जो इन्फ्लो आहे त्याच्यामध्ये जो येवा आहे, आपण मराठीत त्याला येवा म्हणतो, इन्फ्लो, तो 2,75,000 क्युसेसचा आहे कर्नाटकातलं आलमट्टी धरण. आणि त्यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, जलसंपदा मंत्र्यांनी तिथल्या प्रशासनाशी संपर्क साधून, मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून तुम्ही पाणी सोडा, ते पाणी सोडल्याशिवाय तो फुगवटा कमी होत नाही, म्हणून त्यांच्याकडे पाणी जाते 2,75,000 आणि त्यांनी सोडलं आहे 3,00,000. म्हणजे ते धरण जरा मोकळं करण्याच्या दृष्टिकोनातनं ते चाललं आहे. आत्ता सांगलीची लेवल 49 आहे, धोक्याची पातळी 45 आहे आणि लेवल 49 आहे, म्हणजे जवळपास 4नी वरच आहे, म्हणजे धोक्याच्या पातळीच्या वर 4 चाललं आहे. कोल्हापूरला धोक्याची पातळी 43 आहे आणि आता 53 पाणी चाललेलं आहे, म्हणजे धोक्याच्या पातळीच्या 10 फूट जवळपास पाणी जास्त आहे. ही परिस्थिती 2019 मी काल सतेज पाटलांशी रात्री बोललो, कलेक्टरशी पण बोललो. त्यांनी सांगितलं की दादा 19ला जेवढं पाणी नव्हतं त्याच्यापेक्षा पाण्याची परिस्थिती जास्त आहे, तरी पण आत्ता राधानगरीला पाणी कमी आहे, म्हणजे राधानगरीचं पाणी अजून सोडलेलं नाही, हे सगळं फ्री कॅचमेंट एरियातलंच पाणी आहे. ही पण गोष्ट लक्षामध्ये आपण सगळ्यांनी घ्यावी असं मला ह्या निमित्तानं वाटतं. आणि त्याच्यातून ते जे काही पाणी आहे, आता राजाराम बंधारेची पातळी 547 मीटर, ती धोकाच्या पातळीच्या पेक्षा 3.92 मीटरनी जास्त आहे आणि विसर्ग पण जवळपास 13,000 क्युसेसनी जास्त आहे धोका विसर्गाच्या पेक्षा. या पद्धतीनं पूर नियंत्रणाबाबत आपलं महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक या दोन्ही राज्याच्या लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी यांच्यामध्ये योग्य समन्वय आहे आणि परस्पर सहकार्यानेच पूर नियंत्रणाबाबत योग्य ते निर्णय घेण्याचं काम तिथं चाललेलं आहे. आणि सतत आम्ही सगळेजण एकमेकाच्या संपर्कामध्ये राहून तिथं कुठं अडचणी येऊन देत नाही. सगळ्या पालकमंत्र्यांना कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, ठाणे, तुमचं सिंधुदुर्ग, त्या सगळ्या पालकमंत्र्यांना आपल्या आपल्या भागातच थांबायला सांगितले. सगळे पालकमंत्री 2 दिवस झाले आपल्या आपल्या भागामध्ये सतत संपर्कात आहेत, मुख्यमंत्र्यांच्या आहेत, आम्हा लोकांच्या आहेत, अधिकारी सगळे एकमेकाच्या संपर्कात आहेत आणि त्याच्यातून कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे काही प्रचंड मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संकट आलं आहे त्या नैसर्गिक संकटावर मात करून आपल्याला ह्या सगळ्या लोकांना मदत करण्याचं काम युद्ध पातळीवर चाललेलं आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा ठिकाणी नवीन रोपं लावलेली वाहून वगैरे गेलेली, त्याच्याबद्दल पण काय करायचं, कशा पद्धतीनं करायचं, कृषी विभागाच्या बरोबर आम्ही सकाळी चर्चा केलेली आहे आणि सगळं काही मदत ही राज्य सरकारकडनं पूर्णपणे केली जाईल. तिथं कुठल्याही प्रकारची अडचण ही येऊन दिली जाणार नाही याबद्दलची पण खात्री मी महाराष्ट्रातल्या जनतेला देऊ इच्छितो. आता आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारू. दादा, मूळ प्रश्न असा होता, ह्याच्यामध्ये तुम्ही आता हे सगळं आकडेवारी वगैरे सगळे सांगितले, हे ठीक आहे, पण मूळ प्रश्न असा आहे की माधव गाडगीळ यांनी सातत्याने सांगितलं होतं की तुम्ही या वेस्ट झोनला कोणत्याही प्रकारे हात लावू नका. वृक्षतोड होते, खनिज उत्पन्न मोठ्या प्रमाणात होतं आहे, जिल्हाधिकारी डोळे जाग करतायत, विभागीय आयुक्त नेमकं काम काय करतायत. एक त्याच्यानंतर पूररेषा जी आहे
ते ठरत नाही आहे. म्हणजे कोल्हापूरमध्ये पण अजूनही तोच वाद चालू आहे, पुण्यामध्ये पण तीच परिस्थिती आहे. त्याच्यानंतर धरणांचं खोलीकरण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे सातत्यानं गाडगीळ सांगत आहेत. हे आपल्याला कदाचित ह्याच्यातली काही माहिती नाही दिसत. धरणांचं खोलीकरणाचा काडीचा संबंध नाही. मी हे डिपार्टमेंट सांभाळलं, इथं आमचे मुंडे साहेब बसलेले. आपण काय करता, काहीतरी वेगळा गैरसमज डोक्यामध्ये घेऊन प्रश्न विचारता. धरणाच्या खोलीकरणाचा आणि ह्याचा काही संबंध नाही. कारण मुळात धरण ज्यावेळेस बांधतात त्यावेळेस आज देखील उजनीला मृतसाठा डेड वॉटर किती आहे? 53 TMC, बरोबर? 53 TMC डेड वॉटर आहे आणि त्याच्यावर पाणी साठेल त्यावेळेस तो उपयुक्त, ज्याला लाईव्ह स्टोरेज आपण म्हणतो. नंबर 1. दुसरी गोष्ट, फ्री कॅचमेंट एरियामध्येच पाऊस पडला ना. मी मगापासून तुम्हाला सांगतो की धरणात पहिल्यांदाच पाणी आलं. आपली सगळी धरणं मध्ये कमी होती. धरणात फक्त आपलं खडकवासला छोटं धरण असल्यामुळे ते लगेच भरतं आणि त्याचं पाणी आपण सोडतो. परंतु कुठल्याही परिस्थितीत पुणे आणि नदीकाठच्या कुठल्याही गावांना त्रास होणार नाही अशा प्रकारचं नियोजन केलं. ह्या संदर्भामध्ये कधीकधी आकस्मिक, आता नवजाला जसं आपण रेकॉर्ड ठेवायला सुरुवात केलेली आहे तेवढा पाऊस 30 इंच कधीच एका दिवसात पडलेला नाही. एका दिवसात 30 इंच कधीच पाऊस पडलेला नाही. ठीक आहे, तुम्ही मोठ्या व्यक्तींची नावं घेऊ शकता, प्रश्न विचारायचा तुम्हाला अधिकार आहे. पण आता मी सुरुवातीला जे सांगितलं दरडप्रवण गावं, त्याच्यामध्ये ज्या भागामध्ये ही दरड कोसळलेली आहे ते तळवे, तिथं तळये ह्याच्यामध्ये ते गाव नव्हतंच. आता ते गाव त्याच्यामध्ये आलं. तळीये हे गाव आमच्या महाड तालुक्यातलं. तिथं सगळी लोकं तिथं गेलेली होती. तुमच्याही टीम तिथं पोचलेल्या होत्या. परंतु अशा वेळेस पाणीच इतकं आलं की काही काही ठिकाणी आता आपला बेंगलोर पुणा हायवे बंद आहे. तिकडनंही बंद केलं आणि इकडनंही बंद केलं. हायवेज बंद असल्यामुळे एकमेव जाण्याचं कारण म्हणजे एक तर बोटीनं जावं लागतं किंवा हेलिकॉप्टरने जावं लागतं. हेलिकॉप्टरच्याही बद्दलचं हवामान कसं आहे, आता त्या दिवशी हेलिकॉप्टर चक्रा मारायचं पण उतरू शकत नव्हतं खाली, का तर सगळीकडंच दलदल होती आणि पाणी होतं. अशाही काही परिस्थिती आहे. आणि असा काही प्रसंग आला की नेमकं त्या मुद्द्याला बोट ठेवून हे ह्याच्यामुळं होतं. आता तुम्ही बघितलं चायनामध्ये तर 1000 वर्षात घडलं नाही ते घडलं. जर्मनीमध्ये एवढं पुढारलेलं देश, जे कित्येक वर्षात घडलं नाही ते घडलं. हे आपल्याकडं पण घडता कामा नये. आपण उलट मागच्या तुलनेमध्ये इतकं मोठ्या प्रमाणावर आता रस्ते चांगले झालेले आहेत, नॅशनल हायवे चांगले झालेले आहेत, तुमचे ब्रिजेस चांगले बांधलेले आहेत. पूर्वीच्या ब्रिटिश काळातले बहुतेक ब्रिजेस 100 वर्ष होऊन गेलेले असल्यामुळं त्याला पर्यायी व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे. पण कधीकधी ठराविक भागामध्ये तुम्ही बघा ना, आता आपल्या इतकं पाऊस आहे आणि पलीकडं मात्र जुन्नरच्या परिसरामध्ये पाऊस नाही, तिथली धरणं मात्र एकदम कमीची आहे. हे काही गोष्टी गांभीर्याने आणि प्रशासन आपल्या परीनं आता हे कोरोनाचं संकट, त्याच्यावर सगळे मार्ग काढत असताना त्याच्यावर कशी मात करता येईल, त्याच्यातनं कसं लोकांना बाहेर काढता येईल, त्याच्यातनं हे संकट येतात. मध्ये चक्रीवादळाचं संकट आलं. अशा प्रकारची संकटं येत असतात आणि सगळेजण त्याच्यात राजकारण न आणता कसं आपल्याला पुढं जाता येईल, कसं लोकांना मदत करता येईल, अशा प्रकारचं मदत करण्यात. आता काल आम्ही बसलो म्हणजे माहिती घेत होतो त्यावेळेस मला सातारा कलेक्टर आणि साताऱ्याच्या पालकमंत्र्यांनी सांगितलं, दादा NDRFची टीम आली आणि पाटणच्या भागामध्ये हे जे मिरगाव, आंबेघर, हुंबर्ली, ढोकावळे तिथं काही भागामध्ये रस्ता 5 ठिकाणी वाहून गेलेला होता. NDRFची टीम तशीच पुढं गेली. पुढं गेल्यावर पुढच्याही ओढ्याला पाणी होतं आणि जिथं ते थांबले मागच्याही ओढ्याला पाणी आलं, ते मध्येच थांबले. परंतु ते स्वतः ह्याच्यातले तरबेज असल्यामुळं काही काळाने मग ते पुढं निघून गेले पाणी कमी झाल्यावर. अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. आता मी सकाळी पण ज्यावेळेस कलेक्टर आम्ही सगळेजण विभागीय आयुक्त आढावा घेत होतो त्यावेळेस आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये देखील जी काही आपलेली दरड प्रवण गावं आहेत 23 गावं, त्याच्यातल्या काही गावं म्हणतात की आम्हाला तिथं नको, आम्हाला आता शिफ्टच करून द्या असं त्यांनी मागणी केलेली आहे. तर त्याचाही आम्ही साकल्याने विचार करतो. बऱ्याचदा आम्हाला त्यांना शिफ्ट करायचं असतं परंतु ते तयार होत नाहीत, नाही आमचं गाव, आमची शेती इथंच जवळ आहे वगैरे. पण आता ह्या घटना घडायला लागल्या आणि डोंगरच्या डोंगर म्हणजे खाली यायला लागले
तेव्हा किंवा सगळी झाडं बिडं तो सगळा मलबाच खाली येतो. ते आता लोकांना दिसायला लागल्यानंतर लोकही थोडं सुरक्षिततेचा विचार करायला लागलेले आहेत. आणि आमचा तर कटाक्षाने हाच प्रयत्न होता की त्यांनी तिथून दुसरीकडे, जसं आपण धरण करताना नवीन जागी त्यांचं स्थलांतर करतो, पुनर्वसन करतो, तशा पद्धतीनं पण पुनर्वसन करण्याची राज्य सरकारची तयारी. दादा मुद्दा तोच आहे, पावसाने जेवढं पूर आलं, अजून धरणातून पाणी सोडायचं आहे, धरणाचं पूर वेगळं यायचं, तर त्याचं नियोजन आत्ताच पुढं हाती घेणार, कारण ऑगस्टमध्ये जनरली धरणाचा पूर येतो. यामध्ये आपण साधारण धरणाची परिस्थिती 85 ते 90%च ठेवतो. 10% येवा जरी वर्धा आला तरी धरणामध्ये तेवढा पाणी साठवण्याची क्षमता ठेवून बाकीचं आपण पाणी बाहेर काढतो. सकाळी मुंडे आणि संबंधित अधिकारी आम्ही बसून कालपासून आमचे जयंत पाटील पण त्यांच्या संपर्कात आहे. आपण अनेकदा धरणाचा उपयोग पूर नियंत्रण करण्याच्या करता करत असतो. तशा पद्धतीनं आपण नियोजन केलं आहे. फक्त मधी प्री कॅचमेंट एरियामध्ये अचानक धरणाच्या खालच्या बाजूला पाऊस पडला. आता तुम्ही बघा ना, हा पाऊस 2 दिवसाच्या आधी उजनी मायनस होतं, मायनस उजनी होतं, ते आता सोमवारी सकाळी 30% जाईल. म्हणजे एवढं मोठं पाणी त्या बाबतीमध्ये गेलं. आणि आपण काळजी घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु कधीकधी अतिक्रमणं होतात, ही गोष्ट खरी आहे. कधीकधी स्लम तिथं वाढतं, कधीकधी राडारोडा टाकला जातो, अशाही गोष्टी घडतात. ही बाब मात्र आपण नाकारू शकत नाही. ह्याच्यामध्ये सगळ्यांनीच तत्परता दाखवली गेली पाहिजे. मग अशा गोष्टी निश्चितपणे प्रमाण कमी होईल. नाही, त्यांनी तर लगेच पाठवली. सकाळी आम्ही त्यांच्याशी बोललो, सुप्रिया त्यांना भेटायला गेली होती, तिथनंच त्यांचा सुप्रियाचा फोन आला. तर ते आम्ही पण राजनाथ सिंगांशी बोललो. ते म्हणले आता आर्मीचे चीफच माझ्यासमोर बसलेत, तुम्ही काळजी करू नका, मी ह्या सगळ्या टीम तुमच्याकडे पाठवून देतो आणि सतत नोडल ऑफिसर मात्र ठेवा की माझ्या टीम दुसऱ्या कुणाशी बोलण्याच्या ऐवजी त्या नोडल ऑफिसरशी बोलतील. नोडल ऑफिसरनी त्यांना सांगायचं इथं इथं जावा. आणि जसं जसं ज्या त्या कलेक्टरांना वाटलं इथं एनडीआरएफची टीम पाहिजे, इथं एअरफोर्सची पाहिजे, इथं आर्मीची पाहिजे किंवा इथं नेव्हीची पाहिजे, तर त्या ताबडतोब तिथं जात आहेत. लगेचच त्यांनी यंत्रणा मोठ्या प्रमाणावर हलवली, ही फॅक्ट आहे. आणि स्वतः प्राईम मिनिस्टर पण CMशी बोलले आणि अमित शहाजी पण CMशी बोलले. नाही, नॅशनल स्टेटची नाही, नॅशनलची. नाही, आत्ता निर्बंध जे लेवल 3चे आहेत तेच आहेत, पण आम्हाला त्याच्यामध्ये बदल काही प्रमाणात करायचा आहे. कारण लोकांची 5च्या ऐवजी 7पर्यंत करा वगैरे अशा त्यांच्या मागण्या आहेत. आणि काही बाबतीमध्ये मागच्या दारांनी ते होणारं हे ते चालूच आहे. त्यापेक्षा रितसर जर केलं तर जास्त बरं पडेल, असं आमच्या सगळ्यांचं एकमत झालेलं. ऑनलाईन वॅक्सिनेशन बुक करताना खाजगी जे दवाखाने आहेत ना त्याच्यामध्ये लॉट दाखवत नाही, म्हणजे सरकारी दवाखाने त्यात लॉटच दाखवत नाहीत. आठवडे नागरिकांच्या अशा तक्रारी येत आहेत. नाही, आपल्याकडे जेवढं वॅक्सिन येतं त्या वॅक्सिनच्या प्रमाणातच आत्ता साधारण रोज 50,000 ॲव्हरेज वॅक्सिन आपल्या जिल्ह्याला मिळालं. ही गोष्ट जून महिन्याची. आत्ताही साधारण तसंच चाललं. आता राहिलेल्या दिवसात कसं होतं आहे, पण कदाचित जूनला पण 15 लाखापर्यंत वॅक्सिन केलं, त्यावेळेस 16 लाखापर्यंत होईल असा अंदाज आहे. जर राहिलेली आज तारीख येते आता 24, 25, 26, 27, 28, 7 दिवसात चांगल्या पद्धतीनं कंटिन्युटी राहिली तर 16 लाखाच्या पुढे जायला हरकत नाही. दादा, ह्या आपत्तीजनक परिस्थितीमध्ये आता केंद्राने लष्कराची मदत केली, चांगली गोष्ट आहे, पण आर्थिक मदत मिळत नाही. जेवढ्या आपत्ती आल्या महाराष्ट्रावरती, केंद्राकडून पुरेसा निधी कधीच नाही मिळालेला. हे का शेवटी टीम आल्याशिवाय निधी येत नाही. पहिला त्यांची टीम येईल, आम्ही तेही सांगितलं. परंतु आत्ता ती टीम पहिल्यांदा बोलवण्याच्या पेक्षा अडकलेल्या माणसाला बाहेर काढण्याच्या करता ज्या NDRFची, SDRFची, नेव्हीची, मिलिटरीची, एअरफोर्सची गरज आहे त्यांना पहिल्यांदा आपण बोलवलेलं आहे. आणि सगळी आमची प्रशासकीय यंत्रणा त्या कामाला लागलेली आहे.
स्वतः मुख्यमंत्री देखील मुंबईमधून कदाचित ते आज उद्या काही हवाई पाहणी पण करणार होते हवामानाची परिस्थिती बघून. अशाही प्रकारे सगळा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे आणि नंतर त्यांची टीम आल्यावरच होईल. आता आम्हाला पण आकडा कळायला थोडा वेळ लागेल. सगळे पंचनामे होतील, किती घराची पडझड झाली, किती घरं पूर्णपणे बाधित झाली, किती 50% असं त्याच्यातनं थोडासा वेळ त्या ठिकाणी लागेल. 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस बऱ्याचशा ठिकाणी झालेला आहे. परंतु ते मिलीमीटरमध्ये बोलण्यापेक्षा आज अडचणीतल्या माणसाला मदत करण्याच्याकरता राज्य सरकारची सर्वतोपरी सहकार्याची भूमिका ही मुख्यमंत्र्यांसहित सगळ्यांनी आम्ही घेतलेली. आम्ही त्यालाच प्रथम प्राधान्य दिलेलं. तुम्ही कुठे पहिल्यांदा शेवटी सगळ्या गोष्टीच्या करता निधी तर लागतोच. त्यांच्या नॉर्मप्रमाणे जास्तीत जास्त निधी त्या बाबतीमध्ये द्यावा. जेव्हा कळेल की किती रस्त्यांचं, घरांचं, शेतीचं, पिकांचं सगळं काही नुकसान झालेलं आहे, वाहनं तर कितीतरी तरंगतच होती. तुम्ही कुठल्या भागात जाणार आहात का? मी आत्ता पुण्यामध्येच आहे. मला ह्याच्यामध्ये आम्ही गेलो की आम्ही VVIP म्हणून ज्यावेळेस जातो त्यावेळेस आजूबाजूचे सगळी प्रशासकीय यंत्रणा आमच्याबरोबर राहते. मी कालच पण निघालो होतो, परंतु त्यांनी सांगितलं की दादा तुम्ही आल्यानंतर आम्हाला तुमच्याजवळ तिथं राहावं लागेल आणि जायचं तर बाय रोडच जावं लागेल. तर ते सध्या त्यांना तिथं काम करू द्या. त्यांना जी काही मदत लागते ती पुण्यामध्ये बसून किंवा वेळ पडली तर सातारच्या परिसरामध्ये जाऊन करायचं. आणि आम्ही सगळे एकमेकांच्या संपर्कात आहोत. कारण मी बघितलं तिथं आमचे आमदार सगळे त्या भागात आहेत, आमचे पालकमंत्री सगळे 100% त्या भागात आहेत, कलेक्टर तर तिथं ठासून उभेच आहेत, बाकी सगळी यंत्रणा तिथं उभी आहे, विभागीय आयुक्त वगैरे सगळे लक्ष ठेवून आहेत. आणि जे आता सकाळी त्यांनी सांगितलं की बाबा गहू द्यायच्याऐवजी डाळ द्या, तो निर्णय ताबडतोब इथल्या इथं घेता येतो. तो लगेचच घेऊन आम्ही सीताराम कुंटे आणि सगळ्यांना सूचना दिल्या. तशा पद्धतीची अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू झालेली. आणि पसरल्यावरती साथीचं जे आजार आहेत दादा ते प्रकारची घटना घडली हो 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 तर त्या ठिकाणी आपण काही नवीन उपाय मी सांगितलं ना, दरड प्रवण गावं आपण काढलेली आहेत. मी उदाहरणाखातर आपल्या जिल्ह्यातली सांगितली 23 गावं. असं कोकण एरियामध्ये आणि जिथं डोंगर परिसर दऱ्याखोऱ्याचा भाग जास्त आहे इथं ह्या अशा प्रकारच्या घटना, आपला माळशेजचा घाट असेल किंवा आपला भोरचा महाडला आपण खाली उतरतो तो घाट असेल, पोलादपूरचा वर आपण महाबळेश्वरला येतो तो घाट असेल, अशा सगळ्या घाटामध्ये घडतात. आणि म्हणून नवीन आता हे सगळं झाल्यावर लोकांनाही लक्षात आलेलं आहे की तिथंच आपण सुविधा उपलब्ध करून घेण्याच्यापेक्षा आपण जशा पद्धतीनं आंबेगाव तालुक्यामध्ये माळींच्या बाबतीमध्ये केलेलं होतं तसं जर आपण केलं तर जास्त उपयुक्त ठरेल. तसा निर्णय आम्ही घेऊ ना. तातडीची आर्थिक मदत म्हणून तुमच्या अधिकारात ह्या जिल्ह्यांना काही देणार आहात का? तातडीची आता तातडीची मदत म्हणूनच आमचं तांदूळ, डाळ आणि रॉकेल ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. हे झालं ह्याच्या बाबतीमध्ये. आर्थिक बाबतीमध्ये जेवण पण तिथं उपलब्ध करून आपण दिलेलं आहे. कुठल्याही बाबतीमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे निधीची कमतरता तुम्हाला कुठली कमी पडून दिली जाणार नाही. आपण पूर्णपणे सगळ्या गोष्टी तातडीनं करा. आदेशाची वाट बघू नका. तुम्हाला तिथं भौगोलिक परिस्थिती तिथलं सध्याची सिच्युएशन काय आहे ते लक्षामध्ये घेऊन तुम्ही ताबडतोब तुमच्या स्तरावर कलेक्टरांनाही तसंच सांगितलं, पालकमंत्र्यांनाही तसंच सांगितले. आदिती तटकरे, उदय सामंत, अनिल परब, त्याच्यानंतर इकडं जयंतराव पाटील, सतेज पाटील, बाळासाहेब पाटील, हे सगळे ह्या जे काही जिल्हे बाधित आहेत, एकनाथराव शिंदे, या सगळ्यांना तशा प्रकारच्या, पालघरचे दादाजी भुसे, सगळ्यांना त्या सूचना दिलेल्या आहेत. त्यावर त्यांना कुठली काही अडचण येऊन दिली जाणार नाही. दादा पुण्याचा विकास पुरुष कोण? कसला पुण्याचा विकास पुरुष गेलं ते जनता ठरवेल ना, आम्ही कशाला ठरवायचं. तो डेमोक्रेसीमध्ये जनतेला अधिकार असतो. आता बघा गंमत बघा, विषय कुठला चालला. आज एवढी जनता अडचणीत आहे, माणसं मृत्युमुखी पडत आहेत, स्वतःचा जीव गेलेला आहे, त्यांना बाहेर पडता येत नाही. आता तो अधिकार तुम्हाला आहे प्रश्न विचारायचा, परंतु कुठल्या वेळेस कुठला आपण प्रश्न विचारावा.
तर त्याच्या वाचून काय नडलंय पहिल्यांदा आपल्या धरणाची परिस्थिती वगैरे नीट बघू. दादा, पाणी उचलल्यानंतर साथीचे आजार पसरतात, तर त्या दृष्टीनं आरोग्याच्या दृष्टीनं आपण काय खबरदारी ह्या सगळ्या संदर्भामध्ये आमची एक तर आपली आरोग्य यंत्रणा सगळी सध्या तत्पर आहेच. सगळ्या काही इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्याच अंशी त्यांना आपण दिलेले ॲम्ब्युलन्स असतील, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील. आणि अशा प्रकारचं आता जास्त कुठं हे घडणार आहे महडमध्ये आणि चिपळूणमध्ये. कारण चिपळूणमध्ये पाणी किती होतं, मात्र लगेचच दुसऱ्या दिवशी पाणी एकदम खाली आलं आणि सगळ्या चिखलांनी तो सगळा परिसर बरबटलेला. त्याकरता ते स्वच्छता करायचं काम, त्यांना टँकर उपलब्ध करून देण्याचं काम, त्यांना प्रेशर पंप उपलब्ध करून देण्याचं काम सगळं तिथं केलेलं आहे. आता ते करताना ते सगळं व्यवस्थितपणे झाल्यानंतरच पुढच्या सगळ्या गोष्टी, मग त्याच्यामध्ये पुढचे कुठले आजार हे पाणी ज्यावेळेस वाढतं पावसाळ्यामध्ये जे उद्भवतात ते उद्भवू नये म्हणून जी काही खबरदारी घेण्याची गरज आहे, कुठली फवारणी करायची असेल, कुठली औषधं तिथं उपलब्ध करून द्यायची असतील, ते सगळं आरोग्य विभागाला सूचना देऊन तशा प्रकारच्या डायरेक्शन खाली गेलेले आहेत. आणि यांना तर कलेक्टरला सकाळीच इथं सांगितलं की तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी ह्याच्या संदर्भातल्या लागतील, सिव्हिल सर्जन आज काहीतरी त्यांचंच काहीतरी ऑपरेशन का काही आहे म्हणून सांगितलं, पण बाकीचे लोक होते त्यांना त्या गोष्टी सांगितलेल्या. मैंने शुरू में ही बताया कि ऐसे गांव के लिए जितनी भी फंड्स की ज़रूरत पड़ेगी वो फंड्स देने के लिए ये गवर्नमेंट तैयार है, उसमें कोई प्रॉब्लम नहीं आएगा. दादा, सांगलीतलं पाणी अजून ओसरलं नाही आहे. अलमट्टी धरणातून आता जो विसर्ग सुरू आहे तो आणखी वाढवला जाणार आहे आणि काही चर्चा सुरू आहे. मी आपल्याला सांगितलं, आजही आमचे महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकार यांचे पदाधिकारी अधिकारी एकमेकांच्या संपर्कामध्ये आहे. आत्ताच आलमट्टीमध्ये 3.25 लाख क्युसेसचा इन्फ्लो त्यांच्यामध्ये जातो आहे. 3 लाख त्यांनी सोडलेला आहे. साधारण 10-15 मिनटाला ते लेवल चेक करतात आणि त्या पद्धतीनं तिथली परिस्थिती बघून आमचे चीफ इंजिनियर, आमचे ED एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर हे सगळे निर्णय घेतात आणि ते पण निर्णय घेतात. तिथं सतत स्वतः जयंत पाटील बसून आहेत, सतेज पाटील कोल्हापूरमध्ये आहेत आणि ह्यांचा एकमेकाशी संपर्क आहे, आमच्याशी पण संपर्क आहे. पाण्याची पातळी कमी होण्याच्या दृष्टिकोनातनं वरनं किती पाणी सोडलं पाहिजे आणि पाण्याचा फुगवटा कसा कमी झाला पाहिजे याबद्दलचं सगळा आता अभ्यास झालेला आहे. मागं वेळोवेळी ह्याच्याबद्दल अनेकदा चर्चा झालेली आहे आणि त्या सगळ्या अनुभवाचा आधार घेऊनच आपण तिथं अंमलबजावणी करतो. दादा, मूळ विषय मागाचा असा होता, तुम्ही स्पेसिफिक सांगितलंच नाही आहे. कारण मी तुम्हाला सांगतो, सुरेश पाटील तुमचे मित्र आहेत, त्यांनी खडकवासल्याचा गाळ काढण्याची जी मोहीम आहे ती मोठ्या प्रमाणात हातात घेतली. विषय असे आहे की या धरणामधला जो गाळ आहे जो इतके वर्ष काढला गेला नाही आहे आणि जे येणारं जे नवीन पाणी आहे ते साठण्यास खूप अडचणी येत आहेत. त्यामुळं सातत्यानं पाणी सोडायला लागणं असेल किंवा पूररेषेचा जो विषय आहे त्याच्यामध्ये अतिक्रमण जे आहेत, म्हणजे ती इतर सरकारी असतील खाजगी असतील त्याच्या बाबतीत निर्णय घेत नाहीत. त्याच्यामुळे काय होतं की हे फुगवटे निर्माण होत जातात. जशी कोल्हापूरची आज एखाद्या बेटासारखी अवस्था झाली. मूळ मुद्दा हा आहे की ह्याच्यावर कारवाई होणार का? आणि आपल्या दुर्दैवाने आपल्या प्रश्नच लक्षात येत नाही आहे. आपण इथं मुंडे आहेत, त्यांनी अभ्यास केलेला आहे, ते पहिल्यापासून जलसंपदा विभागात आहे. मी पण 5 वर्ष हा विभाग सांभाळलेला आहे. धरणातनं गाळ काढून बाहेर टाकणं ह्याला धरण बांधण्यापेक्षा जास्त खर्च येतो विचारांना. काय होतं मी खरंच सांगतो, मला जर सांगायचं म्हटलं तर 1 तास असं लेक्चर देईल की परत हा प्रश्नच विचारणार नाही. त्यामध्ये आम्ही हा अभ्यास करून बघितला. मग काय केलं, महात्मा फुले जलभूमी अभियान आणलं. त्याच्यातून तुम्हीच तुमचा गाळ काढा, कुठल्याही पाझर तलावाचा काढा, कुठल्याही धरणाचा काढा, तुमचा तुम्ही ते गाळ घेऊन जावा, तो वीटभट्टीला वापरा, तो तुमच्या शेतीला वापरा, कशालाही वापरा, आपण परवानगी दिली. त्याच्यातून अनेक तलाव वगैरे, मालगुजारी तलाव वगैरे बऱ्याचशा ठिकाणचा गाळ काढला गेला. आपली धरणं एवढी मोठी आहेत आणि आपण जे समजता की धरणात गाळ झाला, धरणाचा उपयुक्त साठ्याच्या गाळ कितीतरी खाली असतो. कारण धरण बांधत असताना त्याच्यातली पण माती बऱ्याच अंशी काढलेली असती, भरावयाच्या करता काढलेली असती, इतर कामाच्या करता काढलेली असती, फिलिंगच्या करता काढलेली असती. हे
खूप वेगळं काम आहे. आणि ह्याच्यामध्ये अजिबात आता उजनीमध्ये गाळ, उजनीतला गाळ मुळात डेड वॉटरच उजनीत 50% 15 ते 16 खडकवासला धरणं भरतील 16 वेळा, तेवढा तर तिथलं डेड वॉटरच आहे. हे कसं तुम्ही लक्षात घेत नाही? काही बाबतीमध्ये पण त्या एवढ्या सगळ्या पावसाच्या आणि पाण्याच्या प्रवाहात ती बाब नॉट 0.001% पण नाही आहे. आता दरड कोसळी, मगाशी आपण ज्या गोष्टीचा उल्लेख त्या ठिकाणी केला, महाडच्या बाबतीमध्ये जी दरड कोसळी गेली त्याच्यामध्ये ते अख्खं गाव गाडलं गेलं. आता ते गाव मी मगापासून तुम्हाला सांगतो, ते दरड प्रवण भागामध्ये मोडतच नव्हतं, तरी देखील ते घडलं. आता कधीकधी अशा गोष्टी इतक्या अकस्मात घडतात. वाईमध्ये घडल्या, पाटणमध्ये घडल्या. आता पाटणला पण मी मागं पूर्वी 99 ते 2004 पालकमंत्री होतो, तेव्हा पण आम्ही बघायचो. तर तळीयेला ते विचार डोक्यात पण नव्हतं, पण तिथं घडलं आणि तिथले रस्तेच सगळे बंद झाले. तरी आपण लगेचच बरं तुमचे JCB न्यायला वेळ लागत नाही, त्याचे टायर असतात, पटकन जातो. पण पोकलँड नेण्याच्याकरता भली मोठी गाडी एकतर असावी लागते, ट्रक, आणि त्याच्यात ते भरायचं आणि मग न्यायचं. पण बऱ्याचशा ठिकाणी आपले रस्तेच बंद होते ना. आज पण आत्ता महत्त्वाचे हायवे बंद आहेत. आपण तुम्ही म्हणताय तसं ब्लू लाईन, रेड लाईन वगैरे ते सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, परंतु आत्ता इकडच्या आपल्या भीमा खोऱ्यामध्ये पाणी सोडताना कुठल्याही गावाला पाणी एवढा देखील स्पर्श केलेला नाही आहे. ते पूर्णपणे पाणी पहिलाच पाऊस मोठा असल्यामुळं आपण व्यवस्थितपणे ते अडवू शकलो, साठवू शकलो, सोडू शकलो, ही फॅक्ट आहे. नाही, महापालिकेच्याबद्दल नाही, कारण विक्रमकुमार बाहेरगावी होते. आज ह्याचाच संदर्भातला आढावा झाला आणि एक निर्णय घेतला की खडकवासल्याचं पाणी सोडत असताना दिवसात जे काही असेल ते सोडायचं, रात्री गंभीर परिस्थिती होईल इतपत पाणी सोडायचं नाही. ते मुंडे जे आपण आता तो निर्णय घेतलेला. जनरली धरणं 90% म्हणल्यानंतर अधिकारी पाणी सोडतात, पाऊस नाही पडला तर काय करायचं म्हणून. पण यंदा परिस्थिती अशी आहे की पाऊस लवकर आहे, मग किमान 75% नाही पाणी सोडलं तर अजिबात नाही. शाळ्या तू 90% सांगितलं आणि ते उद्या काय निर्मित पूर येणार नाही यासाठी काय नाही मान्य. उद्याच्याला आपण तसं केलं आणि नंतरचा पाऊसच आला नाही. लोक इतकी वेळात, म्हणूनच आमचं 85% ते 90%, 10 ते 15 धरणाची साईज काय. आता खडकवासला असेल तर खडकवासल्यामध्ये आम्ही 25% मोकळं ठेवू, 75% पाणी ठेवून 25%च मोकळं ठेवू, कारण ते बारकं धरण आहे. पण मोठी जी धरणं आहेत त्या मोठ्या धरणामध्ये 10 ते 15% देखील त्याच्यामध्ये पाणी कमी ठेवलं तरी मग ते पूर नियंत्रण करायला मदत होऊ शकते. आणि आता एक गोष्ट चांगली आहे, हवामान खात्याचे बऱ्याचदा अंदाज परफेक्ट ठरतात. आम्ही तुम्हाला रेड अलर्ट सगळ्यांना सांगितलेलं होतं, ऑरेंज अलर्ट पण केलेलं होतं. त्या संदर्भामध्ये सर्व दूरपर्यंत पाऊस नाही पडला, पण बऱ्याच अंशी ते हे झालं. पण तो इतका पडला की तो अपेक्षेपेक्षा काही म्हणतात 100 वर्षात नाही पडला एवढा तो पडला आणि ते एकदम पाणी मोठ्या प्रमाणावर वाढलं गेलं. ही मात्र परिस्थिती झाली, ही वस्तुस्थिती नाकारता येईल. तेच म्हणतो, अचानक मग पाणी वाढतं नाही. म्हणूनच आम्ही उजनीला ते काही अडचण नाही, कारण उजनीत आपण 2 लाख क्युसेस पाणी सोडलं तरी पाणी नदीमध्ये त्या ठिकाणी बसतं. फक्त नदीच्या दोन्ही बाजूच्या तीरावर म्हणजे कर्नाटकला आणि महाराष्ट्राला तिथं अलर्ट करावं लागतं, जागं करावं लागतं. ती अडचण तिथं येत नाही. बाकीच्या संदर्भामध्ये आता इथनं पुढं ऑगस्टचा पुढचा जो स्पेल आहे तो जर मोठा असेल तर त्याची तयारी आम्ही करू ना. त्या संदर्भामध्ये साधारण टाटाची जी धरणं आहेत ते आता मुळशीचं पाणी आपण पलीकडे देखील काढू शकतो, काही मुळा नदीकडे पण आणू शकतो. अशा प्रकारची आपल्याकडे व्यवस्था आहे. आणि आता पूर्वीच्या तुलनेमध्ये हे सगळे तसे अधिकारी आणि हे त्याच्यात तरबेज झालेले आहेत किंवा कशा पद्धतीने. फक्त आपल्याला काय होतं, कोल्हापूर म्हणजे कृष्णा खोरं आणि भीमा खोरं, वारणा वगैरे ते खोरं, ह्या सगळ्याच खोऱ्यामध्ये पाऊस जर पडला
तर मग मात्र पाणी जाण्याच्या करता जो राजापूरचा परिसर आहे तिथून पाणी जात असताना मात्र प्रश्न निर्माण होतात, ही गोष्ट मात्र खरी. माझं तेच म्हणणं आहे, या वर्षी पुरतं जर 75% आणलं ते लिमिट तर पूर मानवनिर्मित पूर टळेल ना. त्याचा विचार आम्ही सगळेजण बसून योग्य तो करू. म्हणजे तुमच्या सूचनेचा पण आम्ही आदर करतो, परंतु अधिकाऱ्यांचं पण काय मत आहे, कारण नंतर पुन्हा आपल्याला उन्हाळ्यात पण पाण्याची कमतरता भासू नये ही पण खबरदारी आपल्याला घ्यावी. ओके, थँक्यू. नाही